पुढील भाग. मराठे व मुघल यांच्यात झालेल्या करारानुसार छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने पेशवा नानासाहेब यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीचे रक्षण करण्यासाठी पाठविल्या. मराठ्यांची त्याकाळी एवढी दहशत होती की मराठे दिल्लीला येत आहेत हे समजताच बादशाह अब्दाली आपल्या मायदेशी म्हणजेच अफगाणिस्तानला परत गेला. मराठे मजल दरमजल करत म्हणजे वाटेत मुक्काम करत करत दिल्लीला येऊन पोहोचले. मराठ्यांच्या भीतीनेच अब्दाली गेला व त्याचे आपल्या राज्यावरील संकट टळले. म्हणून मुघल बादशाहने काबूल, कंदाहार, पेशावर व मुघलांच्या सुभ्यातील चौथाईचा हक्क मराठ्यांना दिला. हे सर्व सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते, परंतु ते आता अब्दालीच्या साम्राज्यात म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये होते. हे सुभे मुघल बादशाहास परत मिळवून देऊन ते त्याच्या राज्यास जोडणे हे करारानुसार मराठ्यांचे कर्तव्य होते. तर अब्दालीला असे वाटत होते की कमीत कमी पंजाब पर्यंतचा मुघलांचा प्रदेश तरी आपण जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणावा. या परिस्थितीमुळे आज ना उद्या मराठे व अब्दाली यांच्यात संघर्ष होणे हे अटळ होते. त्याच कारणाने पेशवा नानासाहेब यांचा भाऊ रघुनाथराव हे जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेले. मराठे दक्षिणेतून उत्तरेत आले होते, कारण मराठ्यांना आपल्या देशाचे रक्षण